हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. आणि आज आम्ही उठलेलो आहोत 6:30 वाजता आणि आत्ता वाजलेत 8. आणि आज आम्ही लोक जाणार आहे गोव्याला, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. सो बघू आजचा आमचा गोव्याचा ही जी ट्रिप आहे ती कशी जाते. गोवा म्हणजे ते जे बीचेस आम्ही आधी कवर केले ते नाही करणार, बाकी करणार, लाईक केरी वगैरे वगैरे, टेरेकॉल अँड ऑल. सो आज एका दिवशी आम्ही 3 बीच कवर करणार आहे. सो बघू आपण ते कसे वाटतात हे यांना, कारण त्यांना आणलं आहे मेन फिरायला. आम्ही तर काही कधी पण येऊ शकतो फिरण्यासाठी वगैरे. सो देखते गाईस ये लोक को कैसे लगता है. सो मी तर रेडी झालेली आहे. बाकीचे लोक करतायत टाईमपास, कारण आमची गाडी 9 वाजता येणार आणि हे लोकांना रेडी होण्याचा आतापत्ता काहीच नाही आहे. त्यांना त्यांचे कपडे नाही भेटत आहे, त्यांना त्यांचा सनस्क्रीन नाही भेटत आहे आणि ऊनमध्ये मी परत ग्लो करत असणार ऑफकोर्स. आणि माझा आउटफिट हे बघा अंघोळ बिंगोळ करून आत्ता येतात आहे. टाईमपास नुसता टाईमपास. काजा फक्त माझा वॉच आणि ब्रेसलेट काढणार. आणि बस अजून काय नाही. मी ट्रायपॉड घेतला आहे. मी काल पण ट्रायपॉड घेऊन गेली होती बीचवरती, पण ते गाडीच्या डिक्कीमध्ये राहिला होता, म्हणूनसाठी फोटोज आमचे इतके छान नाही आले. पण आज मी नक्की घेऊन जाणार ट्रायपॉड भैया, काहीही होऊ दे. ह्यांच्या आवाजमुळे माझा आवाज तुम्हाला कमी येत असणार मे बी, म्हणून मी आता गळा फाडून बोलते आहे तुमच्याशी. आता आम्ही निघणार ना तेव्हा तुम्हाला ह्यांचे आउटफिट दाखवते. हे लोक अजून तयार नाही झाले. ओके बाय, भेटत आता. सो गाईज आता आम्ही लोक निघालेलो आहे. आमची गाडी पण आलेली आहे. आउटफिट चेक. आउटफिट नंबर 2 आमचा दादा लागतो. सो आम्ही लोक निघालेलो आहे. ओके गाईज, हे यांची आउटफिट पण असे नॉर्मलच आहे, साधा वगैरे जास्त. सो गाईज आता आम्ही लोक बसलेलो आहे गाडीमध्ये. सर्व आमची टीम आहे. 1 2 3 4 5 6 लोक आहेत आणि बाकीचे 4 लोक नेक्स्ट गाडीमध्ये येणार. टायगर, लायन, एलिफंट आणि मंगूस. ठीक आहे गाईज, तर आपण आता निघणार इकडून जायला. सो हाय बोल विक्की दादा. या लोकांच्या सर्वांचे आउटफिट नंतर दाखवते मी तुम्हा लोकांना, कारण आता लेट झालाय आम्हाला लोकांना. हे लोक पोरं लोक खूप टाइमपास करतात यार. सो गाईज आता आम्ही लोक ऑलमोस्ट पोचलेलो आहे आणि आता मी एका ब्रिजवरती थांबलो आहे फोटोज वगैरे काढण्यासाठी. बघू शकता हा व्ह्यू. हे आमची गाडी आहे, हे आमचे लोक आहे आणि इकडे पण हा व्ह्यू आहे. सो ऑलमोस्ट आम्ही पोचलेलो आहे इन जस्ट 45 मिनिट्स. आम्ही लोक एक्सायटेड आहे बीचवरती जाण्यासाठी. म्हणजे जितकं आम्ही नाही तितकं त्या लोक आहेत, कारण त्या लोक मगाशी पण सांगितलेलं फर्स्ट टाईम आले आहेत. सो मिलते हैं बाद में, कारण आता आम्ही जरा इथे फोटोशूट्स करतो आमचे. सो हे काका इकडे फिशिंग करतात. त्यांना खूप सारे असे फिशेस भेटलेले आहेत, तुम्हाला मी दाखवते. दादा हाय बोल. हाय. आणि सर्व फिश ते जिवंत आहेत. ओके गाईज, आपण भेटूया. सो फायनली आम्ही लोक गोव्याच्या गल्लीमध्ये पोचलेलो आहे आणि आता आम्ही आलो आहे अरंबोल बीचला. आप कुछ कहना चाहते हो? All I can see here is beauty. पहली बार आया लाइफ में गोवा सिर्फ पैकेट में देखा था खाते वक्त, सच में देख रहा हूँ गोवा. आणि ते शॉप्स वगैरे पण आहे जिथून तुम्ही तुमचे कपडे वगैरे शॉप वगैरे करू शकता. पण आय डोंट थिंक की इथे रिजनेबल रेट्समध्ये असणार. एक्सपेन्सिवच असतील कपडे वगैरे. सो आम्हाला आज 3-4 बीचेस कवर करायचे, जसं मी तुम्हाला सांगितलं होता. सो हा आमचा फर्स्ट बीच आहे आता अरंबोल. बेटर आपण नंतर. ओके गाईस, इथे पण असे कपड्यांचे शॉप्स वगैरे आहे, बघू शकता तुम्ही. आणि बाजूला वाईन शॉप. बाय.
तर ह्या लोकांना बघू शकता तुम्ही. टायगर बाईला मला ना aku sa मला ना aku आला सुक्रान aku yani brother in Arabic okay ana fi kullu sadiq नीचे सबटाइटल Bombay Mumbai रिपब्लिक ऑफ डोंबिवली हे बघू राता शकता. प्लोमो. हे दादा सांग दाखव. हे बघा दादाकडे पण फुल एकदम. हे बघू शकता. किती काय घ्यायचं तिला घ्यायचं. सो आता थांबलोय आम्ही लोक नाश्ता करायला. नाश्ता बता जरा. वडापाव पण टेस्ट अजिबात नाही आहे गाईस. आता मी जाते बीचवर. खाऊ नव्हत्या त्याच्यानंतर भेटूयात. बाय. मी इथे काहीतरी घ्यायला आली आहे. मला काहीतरी आवडलं आहे म्हणजे मला हा मिरर तर आवडला आहे. तिन्हीमधून मी विचारते प्राईस वगैरे आणि बाकीची छोटी छोटी गोष्टी आहे तिकडे. मला काहीतरी घ्यायचा खूप मन करतोय बट इकडे सर्व गोष्टी एक्सपेन्सिव्ह असतात. असं नाही की पैसे आहे माझ्याकडे पण ते यूज नाही झालं तर मग परत टेन्शन आहे. मला हे आवडलं एक. हे ते आपला स्टिकवाला असतो ना ते आहे. इकडे खूप सारे तुम्हाला असं हे पण भेटतील लाईक. सो हे पण आहे ड्रीम कॅचर. भरपूर असे आहेत. ते आहेत तसे छोटे छोटेसे हे. बघू मी विचारते दीदीला काय घेऊ करून. आवडला तर मी घेईन आणि मग नंतर दाखवते. ही छोटी छोटी हे पण आहे बघा. भेटूयात नंतर. मी घेऊन फक्त त्या शॉपमधून काय घेतला हे ब्रेसलेट शेल्सवाला. ते पण फक्त आणि फक्त 50 रुपयाचा. जास्त काही नाही घेतला गाईस कारण मला नाही आवडलेला. आणि ते सिरॅमिकचं काहीतरी होतं ते डायनिंग टेबलवरती वगैरे ठेवण्यासाठी. तर ते डायनिंग टेबलचा डी पण नाही आमच्या घरात. सो त्याचा विषय येत नाही. पण आता आम्ही लोक पोचलेलो आहे पार्किंग एरियामध्ये. बीच जायचं येईल बघा तुम्ही. आमचा दादा त्याच्यासाठी झालाय खास. तुम्ही बघू शकता त्याच्या चेहऱ्यावरती खुशी. एवढा खुश आहेत ना काही. हे पोरं लोक सर्व आमचे की तुम्ही विचारू नका. आमचा विक्की जिजू पण खूप जास्त खराब आहे. माझी बहीण त्याच्या सोबत असून पण तो दुसऱ्या पोरींना बघतोय. म्हणजे विचार करू शकता पोरं किती खराब असतात. आणि असं पण नाही की तिच्या समोर म्हणजे लपून बघतोय. तिच्या समोरच बघतोय. सो खराब फक्त बघण्या. हॅलो एक्सक्यूज चूप. म्हणून मर्जातवरती कधी विश्वास ठेवू नका गाईस. मग ते कोणाचा भाऊ असो, फ्रेंड असो, बॉयफ्रेंड असो, हजबंड असो. समजले ना. बस बाय गाईस. सो गाईज मी आता ना पुढे ब्रेडिंग करते माझ्या हेअर्सला. 50 रुपीजला 2. ब्लू कलर लेना दोनों. आणि हे पायाचे अँकलेट्स वगैरे आहे त्यांच्याकडे. पण मी ऑलरेडी हातासाठी घेतलंय. एक वाइट. सो आता हे लोक कलर सजेस्ट करतायत. नहीं वाइट नहीं पिंक ये बघूया माझ्यावरती हे कसं वाटतं. मी नाही करत पण दीदी मला बोलली कर म्हणून मी करते. बघू. नहीं पिंक. सो मी ब्रेड केलेले आहे आणि हे असं काहीतरी वाटतंय एकदम असं वाटतंय क्राऊन घातलंय म्हणून. आणि फ्रंट लुक एकदम छान वाटतंय. म्हणजे मी फर्स्ट टाइम केलेलं आहे. ह्याच्या आधी मी कधीच नाही केलं आहे आयुष्यात माझ्या. मी खूप वेळा गोवा वगैरे आली आहे पण मी केलं नाही. पण मला दीदी वगैरे बोलली की कर 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 छान वाटेल म्हणून मी केलं आहे. सो तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा प्लीज की मी कशी दिसते. माझ्यावरती हे कसं म्हणजे सूट होतं आहे की नाही. आणि हे बीच आहे. इथे शॅक्स वगैरे आहेत भरपूर असं. सो ऊन पण खूप जास्त आहे. आपण नंतर भेटूयात. ऊन वगैरे खूप जास्त आहे. सो हे लोक इथे बसून काय करतात काय माहिती कारण खूप ऊन आहे बघा. आणि यांचे आउटफिट दाखवायचे राहिले होते. सो प्रिन्सेस लोकांसारखे हे बाकी असे बसले आहेत घरी. विकी लाइटर दे ना प्लीज. विद्दू आमची नेपाली वाटते. भेटूयात आपण नंतर. गाईज अँटीना पाण्यामध्ये गेलेला आंघोळ करायला. त्याची हालत बघा. फुल गोव्याची मजा घेतोय तो. हा अँटी मी तुला व्हिडिओ तुझ्या. सो आता तो एक कर्तव्य करणार आहे मी तुम्हाला दाखवतो.
सो आम्ही लोक आता बीचवरून निघालेलो आहे. आता आम्ही चाललो आहे मे बी जेवायला आणि त्याच्यानंतर आम्ही लोक जाणार कदाचित आपला सेकंड बीच किंवा आधी बीच जाणार नंतर जेवायला जाणार. बघू कसं काय ते, कारण तो कमलदादा उपाशी आहे सकाळपासून. त्याने चाय वगैरे पण नाही पिली होती म्हणून त्याला भूक लागली. सो मे बी आम्ही लोक जेवायला जाण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. बघू, अजून 2-3 बीचेस बाकी आहेत काहीतरी. आणि बाकीचे ते दुबईमध्ये आहेत, राहू द्या त्यांना. आम्ही आमचे आलो पुढे. आपण भेटूयात नंतर. जेवण करायचं आहे आणि माझ्या स्टोनचे टॅबलेट घ्यायचे. स्टोन नाहीतर काय होईल? स्टोन मुंह से बाहर आ जाएगा. तोंडातून बोलना था पर पूरा आया नहीं तो ठीक आहे. ए बघा विद्दू इकडे काय करते बाई? सो आता आम्ही लोक फेरी बोट मध्ये, आमची कार इकडे आहे आणि आम्हाला फेरी मधून तिथे जायचंय त्या साईडला. सो आमची गँग वँग येत आहेत. तिथे फॉरेनर लोक पण आहेत. सो आपण भेटूयात नंतर. आम्ही ना एकदम जेवायला पण एकदम फुल व्ह्यू मध्ये बसलो. एकदम सध्या सुपर व्यू आहे एकदम, क्रेझी व्यू. सो आप कुछ कहना चाहते हो? आम्ही लोकांनी काय ऑर्डर केलं हे ऐका. खूप भूक लागली. आम्ही मागवलं दाल तडका, चिकन फ्राईड राईस, लॉलीपॉप. अँथनी स्पेशल इथला अँथनी आहे कोणतरी, त्याचा स्पेशल काहीतरी डिश आहे. फ्रेश लाईम सोडाची स्पेशालिटी फ्रेश लाईम सोडा आहे. मसाला थोडा ते पण आहे आणि दुसरा मसाला पापड मागवला. आमच्याकडे हे पण आहे. सो बाय गाईस, आपण भेटूयात नंतर. आमचं जेवण आला की तुम्हाला दाखवतो आम्ही काय ऑर्डर केलं आहे. लेकिन So, मैं तेरे से दोस्तों, सिखाऊं ना थोड़ा. ये देख, आज मैं मैं हूँ तेरे से ही सिखाऊं थोड़ा. फेमस हस्ती बराबर कर दे. यामिनी मैं मुनी इससे के ही साथ जो सिखाऊं. हम बीट कर बॉक्स एक बार, चैलेंज कर. करने वाले कर हाथ कर मैं जो proper. रिपीट करूँगा वो सेम करने वाली है. इसका मेरा भी होता है, मैं भी प्रॉपर इससे ही सिखाऊं. देखो पहले देखो यामिनी गाईज इथे बीट बॉक्सिंगचं तर नाही माहिती, दे पण घ्यायचं. इकडे गाईज इथे बीट बॉक्सिंगचं तर नाही माहिती, होतं पण ना. इकडे पोझिसचे चॅनल नक्की चालू आहेत. ते चला कर. हां क्या आता कर ना. राहू दे भाई, थँक्यू. आम्ही नाही आता आहे. सो गाईज आमचं फायनली ऑर्डर आलेला आहे आत्ता आणि आम्ही मागवली दाल खिचडी. आम्ही पार्टनर्स आहे इकडे दाल खिचडीवाले. सो बघू आता ही टेस्ट करून कशी वाटते. फक्त तडका नाही मारला, बाकी बेस्ट आहे. जेव ये बाबा जेव. बरोबर ना? हो. हो ना. नाही नाही म्हणजे चांगली आहे. करायचं ना. हे राहू ना मी. जेवण वगैरे भेटूया. हे राहू. सो आता ना आमचा खाऊन बिऊन झालेला आहे. एवढा टाइमपास करून आता आम्ही निघालेलो आहे रिटर्न फेरीने. आमची गाडी इथेच थांबलेली आहे. आमची गाडी इथेच थांबलेली आहे. आता आम्ही तिथे तो रिटर्न क्रॉस करून त्या साईडला जाणार फेरीने आणि मग तिथेच बीच आहे तिकडे जाणार आहे. त्याचं नाव आहे केरी बीच. आणि हे कसे आहे माझ्या टाइगर भाई मागे को बताओ, टाइगर भाई को. दिकरे. इधर येता रे. अरे दिकरे ना बरं वो. हाँ, बताओ जरा. बता ना माझं टाइगर पोट भाई को बघा बताओ. आता खाल्ल्याच्या नंतर. पोटच नाही आहे. टाइगर भाईला दाखव. टायगर बाई का पोट इथून बघा, इथून असं. 6 पॅक ॲप्स माझे. So, आपण आता तिकडे जाऊन भेटूयात. आता आपली फेरी येणार आहे. बाय गाईस. आपली हे इकडे या गोवा साईडला जितकेही बीचेस आहेत तिकडे सर्व असे मम्मी तिथे सर्व असंच आहे. म्हणजे ऑफ रोडिंग रोड्स वगैरे होऊ शकतात असे. म्हणजे खराब असे रस्ते. तिथून आपण आता चालत जातो आहे. आणि आज पण मी दिसतंय ना बाई. आणि आम्ही आज पण मी असे 2 फ्लॉवर लावले, एक इथे है ना.
सो परत आज पण तुम्ही सांगा मी कॉमेंट सेक्शनमध्ये कशी दिसते. मी माझा आजचा आउटफिट नीट दाखवलं नाही यार, मी स्नॅप पण नाही टाकला आजचा नीट. अरे 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 टाइगर भाई, अरे ना भाई बस क्या, अरे अरे मेरा कॅमेरा वैसा मैंने करके रखी सेटिंग है ना. तर इकडचं पण बीचेसचे जे हे आहे ट्रीज वगैरे ते पण कोणते तरी असे वेगळे ह्याचे, आणि इकडचं रोड पण बघू शकता तुम्ही. आणि हे असे ट्रीज आहे मस्त सुंदर. सो जो आमचा जो दादा आहे ना, वेल्टन दादा, आपण भेटूयात नंतर गाईस. ओके बाय. सो हा पण बीच ऑलमोस्ट सायलेंटच आहे, इथे पण असं जास्त रश वगैरे नाही आहे ऑलमोस्ट ना. म्हणजे कसं आहे माहिती आहे, हे खरं बोलायला गेलं ना तर हे म्हणजे आम्ही जितके बीच आता कवर केलेत ना ते हिडन बीचच आहे. तर पब्लिक इतकी नाही आहे म्हणजे जितकी असायला पाहिजे. जसं एकदम बागा बीच झाला किंवा कलंगूट बीच झाला, आणि हे बीचेस खूप म्हणजे हाईपवाले बीचेस आहेत. सो हे तरी बरं आहे, म्हणजे इथे जास्त रशविश नाही आहे, आणि सनसेट वगैरे पण एकदम चुम्मेश्वरी आहे इकडे. सो भेटूयात थोड्या वेळात कारण आमचे अर्धी पब्लिक आली नाही, अर्धी ते बसले आहेत, आणि हे व्ह्यू. सो मिलते हैं बाद में, बाय. सो गाईज आता आम्ही लोक निघालेलो आहे बाय बाय बीच, आय मीन बाय बाय केरी बीच. आता हे एवढा पार करून जायचं आहे. हे इतकं डिफिकल्ट नाही आहे कारण काल तर खूपच डिफिकल्ट होता देवा, चढायला पण नाही होते चप्पल, आणि हा एवढा मोठा मॅक्सीचा ड्रेस घालून पडली की झालं. सो आता आपण डायरेक्टली घरी जाऊया आणि घरी जाऊन भेटूयात. ए सॉरी अँडी, बाय गाईस. भेटूयात नंतर. असं नॉर्मल. सो गाईज आता आम्ही लोक बसलो आहे फेरीमध्ये भिखारीसारखा, आणि अजून फेरी चालत नाही आहे, आणि आता वाजले 6:15 आणि आम्हाला सांगितलं ड्रायव्हरने आमच्या की 6 वाजता तुमची लास्ट फेरी आहे. सुटतच नाही आहे भैया. पण व्ह्यू आता आपण जातोय आपल्या घरी. आणि हा काही नाही 3-4 बीच, फक्त 2च बीच कव्हर केले, अरंबोल आणि केरी. टाइमपास तर होते हे पोरं लोकशी. दादाला बघा, दादाचं पोट. हा आमचा टायगर दादा आहे. ओके गाईज, भेटूया नंतर. सो गाईज आता आम्ही आलेलो जेवायला. घरी येऊन फ्रेश वगैरे झालो, थोडा पडलो होतो कारण आमचा डोका वगैरे जाम दुखत होता ट्रॅव्हलिंगमुळे. सो आता मी जेवायला आलेलो, आता जेवून चाललो आहे घरी. आणि आजची व्हिडिओ पण इकडेच एंड करूयात. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. अगर आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. आणि अगर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत हे ब्रेड्स मी काढले नाही आहे, तसे तर तसेच आहेत. बघू, हे मी कदाचित उद्या काढेन, पण उद्या पण नाही काढणार मे बी, कारण उद्या आम्ही लोक रिटर्न बीचवरती जाणार आहे इकडे वेंगुर्ल्यामध्ये कुठेतरी, बाईक रिटर्न रेंट करून. सो भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.